अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। रायगडच्या नागोठणे जिल्हा परिषद गटातून अजित पवार राष्ट्रवादी वर्सेस शिंदे सेना काटेकी टक्कर। शिंदे सैनिककडून नागोठणे गटातून नवतरुणांना संधी। नागोठणे गटातून जिल्हा परिषदेकरिता मला चांगला प्रतिसाद मिळालेल्या संधीचं सोनं करेन शिंदे सेनेचे उमेदवार सुमित काते यांचा विश्वास। एकनाथ शिंदे सेना पक्षाकडून 39 जागा किंवा सर्वाधिक जागा या रायगड जिल्हा परिषदेचा उभ्या केल्या आहेत, जेणेकरून रायगड जिल्ह्यावर आणि जिल्हा परिषदेवर आपला शिवसेनेचा झेंडा कसा फडकेल याचेच आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यांच्यामध्ये नागोठणा गटातून मलाही पक्षाकडून ही उमेदवारी देण्यात आली आहे आणि दिलेल्या उमेदवारीचा आणि तेथील स्थानिक जनतेचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या मतदारसंघातून मतदारांनी मदतीचा हात मतदारसंघातून देण्याचा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या संधीचं सोनं मी करेन। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। आपल्याला नागोठणे गणातून उमेदवारी मिळालेली आहे, नेमकं काय विजन आहे, कशा पद्धतीमध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जाणार? नागोठणा विजन सांगायचं म्हटलं तर नागोठणा ही एक 25 ते 30 हजार लोकसंख्याने वसलेला हा नागोठणा सिटी आहे आणि नागोठणा हा गण बोललात तर हा बहुसंख्येने गण व्यापलेला आहे। तर माझं विजन एकच आहे की येथील भरपूर आता जर बघायला गेला तिथं स्टँडिंग कमिटीचा जो उमेदवार म्हणजे जिल्हा परिषदेतून जो उमेदवार निवडायचा आहे, जेणेकरून ज्या प्रशासकीयामधून जो विकासाचा वाटा दिला जातो तो इथे अपुऱ्या पडत आहे, त्या अभावाने मी ह्या गोष्टीचा कसा आपल्या जनतेला फायदा होईल याचा मी प्रयत्न आतोनात करत आहे। तुमच्यावरती ठेकेदारीचा आरोप होतो आहे, विरोधकांकडून असं म्हटलं जाते की संबंधित व्यक्ती जो आहे उमेदवार हा ठेकेदार आहे, जनतेशी त्याचं काही देणेघेणं नाही, जनतेशी त्याची दाळ नाही, सामाजिक प्रश्नाचं त्याला जाणीव नाही आहे, त्याकडे आपण कसं पाहतो? साहेब, मी तर ठेकेदार नाही आहे। ठेकेदार असतो तर माझी ही उमेदवारीच मला मिळाली नसती। पण हा आपल्या लोकांनी व्यवसाय करणे हा चुकीचा आहे का? व्यवसायाच्या स्वरूपात आपल्या समाजाचा विकास कसा होईल हेच आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरून माझ्याकडे असलेल्या प्रशासकीयचा कलेचा फायदा आपल्या जनतेला कसा होईल तेच मी बघत आहे। नागोठण्यामध्ये काय विकास झालेला आहे हे जनतेने पाहिलेले आहे आणि जनतेने बघितलेलं आहे की माझ्याकडे बघून मी काय करू शकतो। मी हे सांगायची गरज नाही आहे, हे लोकांनीच त्या मतदानाच्या वेळेला परिवर्तन दाखवतील। आता ठाकरे गट देखील आपल्यासोबत आहे, ठाकरे गट आणि आता आपली शिंदे शिवसेना एकत्र मिळून आपल्या निवडणुकीला सामोरं जात आहे, कशा पद्धतीचा हा फायदा आपल्याला होऊ शकतो? फायदा म्हणायला गेलात तर आम्ही सगळी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत। मला काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, परत शिंदे शिवसेना पक्ष, RPI पक्ष ह्या सगळ्या एकोप्याने येऊन आम्ही या म्हणजे एकजूट होऊन जेणेकरून विकासाच्या वाटेला कसा याचा पुढाकार दिला जाईल या हेतूने आम्ही सगळे एकत्रित येऊन विकासाचा वाटा आपल्या नागोठण्याला कसा फायदा होईल हेच आम्ही त्याच्यातून प्रयत्न करत आहोत। एकंदरीत कुठल्या मोठ्या बड्या नेत्याची सभा वगैरे आपल्यासाठी काय आयोजन करण्यात आलं? हां, आम्ही सभा आयोजित केलेली आहे। 1 तारखेला आम्ही सभा आयोजित केलेली आहे। आमचे माननीय आमदार भरत शेठ गोगावले साहेब आणि दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब या दोघांचे हे या गांधी चौकामध्ये नागोठणे येथे आम्ही सभा आयोजित केलेली आहे। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।